आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। पालघरमध्ये पूल पाण्याखाली लोकल ट्रेनची गती मंदावली। IMDचा मुंबईला अलर्ट काय? राज्यातील अनेक भागांना पावसाची प्रतीक्षा असताना पालघरमध्ये मात्र मुसळधार पावसाने कहर केला आहे। काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत। रेल्वेची सेवा मंदावली आहे। राज्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केली, नंतर पावसाने दडी मारली। काळे ढग रोज आकाश व्यापून टाकतात, पण पाऊस काही पडत नाही, अशी अवस्था आहे। आता काही जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे। राज्यातील अनेक शहरात तुफान पाऊस सुरू आहे। पालघरमध्ये तर पावसाने कहर केला आहे। मुसळधार पावसामुळे दहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे। त्याचा वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे। पूल पाण्याखाली वाहतूक ठप्प, पालघर आणि मनोरवाडा यांच्यामधील संपर्क तुटला आहे। दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प पडली आहे। तर पश्चिम बोईसर उमरोली स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या अप अँड डाऊन दोन्ही लाईनमध्ये पाणी साचले आहे। त्यामुळे ट्रेन संथ गतीने जात आहे। त्यामुळे रेल्वे 25-30 मिनिट उशिराने धावत आहे। मुंबई, ठाणे आणि भिवंडी परिसरात सध्या वातावरण आल्हाददायक झाले आहे। रात्री झालेल्या मुसळधार पावसाने भिवंडी शहरातील अनेक भागात पाणी साचले। भिवंडीतील अनेक भाग जलमग्न झाले आहेत। या पावसामुळे मुंबईतील वातावरण आल्हाददायक आणि थंड झाले आहे। जुहू बीचवर मुंबईकरांना आणि पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे। या बीचवर लोकांची वर्दळ वाढली आहे। हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे। हवामान खात्यानुसार मुंबईत 6 दिवसापर्यंत पावसाचा अलर्ट आहे। आज आणि उद्या म्हणजे 20 आणि 21 जून रोजी मुंबईत पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे। तर त्यानंतर 22 ते 25 जूनपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे। या दरम्यान कमाल तापमान 31-32 सेल्सिअस तर किमान तापमान 26-23 डिग्री सेल्सिअस असे असेल। कल्याण डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची यामुळे पोलखोल झाली आहे। कल्याण पूर्वेकडील पिसवली गावातील श्री कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, धनश्री कॉलनी जलमय झाली आहे। नाला चुकीच्या पद्धतीने बांधल्याने जन्म परिस्थिती झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पूर्ण सगळीकडे लिकेज सुरू आहे। त्याच्यामुळे आमची शाळकरी मुलं आहेत ती सुद्धा शाळेत जाऊ शकत नाही। आम्ही कामगार लोक जाऊ शकत नाही, घरी बसून राहिले। आम्ही आमच्या पोटापाण्याचं कसं होणार? बघा, आमच्या मुलं शाळेचे चांगले होते, कारण कामधंद्यावाले पण हे राहिलेले आहेत आणि मुलांची शाळा पण खूप म्हणजे हे राहिलेलं आहे। मुलं शाळेत जाऊ शकत नाही आणि कामधंद्यावाल्यांचे खूप हाल झालेले आहे। तर त्यासाठी तुम्ही काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे। कॅमेरामॅन नावेद शेख, मोहम्मद हुसेन खान, TVN मराठी, पालघर। गेल्या 2 वर्षापासून पाहिलं जातं की हा आपला एकच मार्ग आहे। रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला अंडरग्राऊंड ब्रिज बांधून दिला होता आणि ह्या ब्रिजची आपण पाहत असाल की एवढं निष्कृत दर्जाचं काम केलेलं आहे। रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी DFCC या ठेकेदाराला काम दिलं होतं, परंतु या ठिकाणी पाहिलं जातं की एवढा मोठा कन्स्ट्रक्शनचं काम असून सुद्धा मांडीच्या वरती या ठिकाणी पाणी जमा होतं आणि एकमेव मात्र मार्ग असल्याकारणाने आमच्या गावातील प्रत्येक महिला वर्ग असतील, कामगार वर्ग असेल, त्यांना मात्र जाण्याचा एकच मार्ग असतो आणि तोही पाण्याखाली जातोय। आम्ही गेल्या वर्षापासून या ठिकाणी दाद मागतोय